अरे माझ्या वडिलांचा फोटो, मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला आहात. अरे चोरट्यानो, भामट्यानो, तुमचा विजय हा खरा विजय नाहीये. आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला. पवार साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी पक्षात चोरून दुसऱ्याला दिला, चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले. मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही का नाही केलं? तुम्हाला कोणी अडवलं होतं? बरोबर आहे तुमचा प्रश्न. पण महत्वाचा फरक हा आहे की आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव, हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले. आपल्याला काय वाटलं होती काय प्रेम आहे, मोरी बाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेने शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं नाही. तेव्हापासून यांची कपट कारस्थानं सुरू झाली होती आणि राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यानंतर त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकतं? तो मोदींनी स्वतः केला. पवार साहेब आज आहेत आणि पवार साहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष हे जनतेला कळतं. पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा, खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मत मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात. मग मला अभिमान आहे. मी बाळासाहेबांचे संस्कार घेऊन, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन सुद्धा मी मशाल घेऊन तुमच्या समोर जे काही लढाई आहे ती लढून दाखवलेली आहे.